ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआप खाली बसतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. प्रिय स्वामी भक्तांनो, या संदेशाचा तुम्हाला उद्देश म्हणजे तुमच्या हरलेल्या मनाला धीर देण्यासाठी, तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने जागृत करण्यासाठी आहे. तुम्ही स्वामी भक्त असाल तर हे देवाचे शब्द शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. देव म्हणतो, तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं नाही म्हणून देवावर रागवू नका. देव तुम्हाला कधीकधी ते देत नाही जे तुम्हाला पाहिजे. देव तुम्हाला ते देतो जे तुमच्यासाठी चांगलं आहे. स्वामी आज तुला म्हणतात, हरकत नाही, कितीही वाईट वेळ असू दे, तुला कितीही अडकल्यासारखं वाटू दे, तुम्ही किती रडला आहात ते मला माहीत आहे. आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर विश्वास असू दे. काळजी करणं थांबव. माझी तुझ्यासाठीची एक खास योजना आहे. तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे. आतापर्यंत तुमच्या आयुष्यात जे काही घडत होतं ते तुमच्या भल्यासाठीच होतं. याचा अनुभव तुम्हाला लवकरच येईल. म्हणून जे काही झालं ते सोडून द्या, भूतकाळ सोडून द्या आणि आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा. जेवढ्या लवकर आपण आपल्या मागे काय सोडलं त्याकडे मागे वळून बघणं बंद करत नाही, तितक्या लवकर आपल्याला नवीन संधी आणि आनंदी सुखी आयुष्य दिलं जात नाही. एकामागून एक संकट किंवा अडचणी आल्या की अनेक जण देवावर रागवतात, वाईट बोलतात, पण साक्षात त्या परमेश्वरालाच आपल्या लेकरांची काळजी असते. तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटाकाळी मदत करणाऱ्या माणसाची भेट घडवून देतो आणि तुलासुद्धा असा माणूस लवकरच मिळेल जो तुला संकटातून बाहेर काढेल. कारण तू तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडलं आहे. निश्चिंत राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असा एकटा बसून कसला विचार करत आहेस? नको जास्त विचार करू. जे आता तुझ्या आयुष्यात चालू आहे तेच अजून खूप लोकांच्या आयुष्यात चालू आहे. हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतो. असं खचून कसं चालेल? आणि तुम्ही असे खचलात तर तुमच्या परिवाराकडे कोण पाहिल? आणि आता अजिबात रडू नकोस, कारण अर्ध्यात शर्यत सोडणारा तू नाहीस हे मला माहिती आहे. विश्वास ठेव. समोर उभा असलेल्या संकटापेक्षा तुझ्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे. त्या शक्तीने समस्येचं उत्तर कधीच तयार केलं आहे. तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर. बघ, विजय तुझाच आहे. माझ्यासोबतच असं का, हा प्रश्न सततपणात येत आहे. पूर्वीचे ऋणानुबंध असल्याशिवाय माशीसुद्धा अंगावर बसत नाही. त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी ज्यांना त्रास दिला ते सर्व आपल्याला या जन्मी भाऊ, बहीण, नातेवाईक, शेजारी या रूपात आपल्याकडे ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन परतफेड करतात. मी सरळ मार्गी आहे, मी कोणालाही त्रास दिला नाही, मग माझ्यासोबत असं का होतं याची कधीही खंत व्यक्त करू नका. परमेश्वराची कृपा होते, पण श्रद्धा आणि सबुरी हे 2 गुण अंगी असतील तर पुढे जायचं असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नका. जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली असेल तर ती निश्चितच देवापर्यंत जाते. स्वामी आज तुम्हाला म्हणतात, अरे आमची सेवा करताय ना, मग तुमच्याकडे राग, मानसन्मान, अहंकार, मोठेपणा, मीपणा, रुसवे फुगवे, दुसऱ्याबद्दल वाईटपणा या गोष्टी कशाला? सोडा ते सर्व. मनापासून सेवेत विलीन व्हा. तुमच्याकडे असणारा राग तुमच्यातील चांगल्या गुणांना हळूहळू नष्ट करत असतो. म्हणून राग सोडून द्या. माझं नियोजन तुला आता नाही समजणार, योग्य वेळी समजेल. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर खूप काळ माझ्यासोबत आहेस, पण अजूनही काही गोष्टी अंधारात शोधत आहेस. तू स्वतःला समाधानी म्हणत आहेस, पण मी इतरांच्या भल्याचा विचार करत आहे असंही सांगत आहेस. तरीही कुठेतरी समोरच्याचं चांगलं होताना समोरचा तुझ्यापेक्षा जास्त उन्नतीला पोहोचत आहे हे तुला दिसतं. तेव्हा तुला कुठेतरी मनामध्ये असं वाटतं की हे मला का नाही मिळालं, आणि ती छोटीशी खंत तुला तुझ्या ध्येयाच्या जवळ जाण्यापासून अडवत आहे. म्हणून समोरच्या आनंदामध्ये मनापासून सामील हो. तू सुद्धा तसाच आनंदी राहा. माझ्या स्वामींवर विश्वास आहे, स्वामी नामावर विश्वास आहे. माझं चांगलंच होत आहे आणि आपण जेव्हा या विश्वासाने नाम घेतो
निरंतर कर्म करतो तेव्हा जीवनात आश्चर्यकारक घटना घडतात. सगळं चांगलं होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचं सगळं आम्ही पाहून घेतो. विश्वास असला की अशक्य गोष्टसुद्धा शक्य होतात. तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवलं आहेस, तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मावर विश्वास ठेव, आता अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार. आता फक्त तू तुझ्या आळसाच्या आहारी जाऊ नकोस, कारण तुझ्या सुंदर भविष्याची जी तू स्वप्ने रंगवली आहेस ती तुझ्या आळसामुळे स्वप्नच राहतील. आणि लक्षात ठेव, जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर मनापासून केलेली प्रार्थना नशीब बदलू शकते. अखंड विश्वास, अखंड नामस्मरण मनावर रुजू झालं की मग आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायम लक्षात ठेवा, ध्यानाची अंतिम पायरी गाठल्याशिवाय नामसाधना म्हणावी तेवढी आणि म्हणावी तशी रंगत नाही. म्हणून ध्यानाला बसणं अतिशय आवश्यक आहे. बाळांनो, विश्वास ठेवा, तुमच्यासाठी माझी योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा मी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतो. पण तुम्हाला असं वाटतं की मी संकटात आहे तरीही स्वामी माझ्या मदतीला येत नाही. बाळा, संकट तर तुला येतच राहणार, त्यातून तर कोणीही सुटत नाही. भले भले तुझी साथ सोडतील, तुला एकटं पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझा द्वेष करतील, तुझ्या जीवाभावाची माणसंसुद्धा तुला एकटं पाडतील. तू हतबल होशील, निराश होशील, क्षणभर तुला वाटेल सगळं संपलं की काय. तेव्हा एक लक्षात ठेव, जेव्हा सर्व आशा अपेक्षा आपलेपणा संपतो तेथूनच तुझ्या या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्यही शक्य होऊन जातं. बाळा, तुझ्या मनात येणाऱ्या शंका आणि कुशंकांमुळे तू माझ्यापासून हळूहळू लांब चालला आहेस. त्यामुळे पहिलं तुझ्या मनातील शंकांना काढून टाक, मगच तुला मार्ग दिसेल. हे मात्र खरं आहे, नुसतं स्टेटस ठेवून दिखावा करून भक्ती घडत नसते. हो, या आयुष्यात आपल्याला स्वामींनी त्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे, तर आपण त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासांमध्ये निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून, बैठक मारून स्वामींचा जपस्त्रोत पठण, पारायण नक्की केलं पाहिजे. तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती आहे. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थ नाही. जर तुम्ही असं काही करत असाल तर आजच ते बंद करा आणि फार गंभीर होऊन जगू नका. कारण हे विश्व करोडो वर्षांपासून आहे. इथे कित्येक आले आणि कित्येक गेले, पण कोणी कोणासाठी थांबलं नाही. जे व्हायचं ते होतच राहणार. तुम्ही विचार करून मनासारखं घडणार नाही. प्रार्थना कधीच वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत. संयम ठेवायला शिका, सर्व काही मिळेल. आणि लक्षात असू द्या, स्वामी सेवेत स्वामी आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर संकट व अडचणीही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवा ही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडूनही देतात, पण ते चुकीचं आहे. आपण का विसरतो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाहून आपले स्वामी मोठे आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहा. कारण स्वामींनी जर एकदा आपला हात दिला आहे तर ते कधीच सोडणार नाहीत. तर ते नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करत असतात. आणि नंतर ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनासुद्धा केलेली नसते. आणि स्वामींचा हात धरून चालणं, ज्याला तो कधीच एकटा पडत नाही आणि या विश्वातील कुठल्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. कारण आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नका. कारण नीतिमत्ता जर तुमची साफ असली तर परमेश्वर तुम्हाला काटासुद्धा टोचू देणार नाही. आणि इतकी चिंता कशासाठी? जे तुझं आहे ते कधीच कुठे जात नाही आणि गेलं तरी ते फिरून तुझ्यापाशी येतं. एक दिवस तुला याचा प्रत्यय निश्चित येईल. ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या, पण सांडण्याआधी ते वाटायला शिका. मग तू जर असं वागलास तर तुझी ओंजळ कधीच रिकामी राहणार नाही. प्रत्येक पावलावर जरी संकट आलं तरी जोपर्यंत आमचा हात धरलाय
तोपर्यंत काळजी करायची नाही. जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे मी असेल. सर्व काही ठीक होईल. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नाही तर मनात आहेत. ज्या दिवशी मनावर विजय मिळवशील त्या दिवशी मार्ग दिसेल. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथेपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, येथूनच स्वामी लीला सुरू होते. येथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेतच असतं, पण ते हसत असतं. कारण त्यात त्याचा विश्वास असतो की कोणीतरी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमच्या स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं शक्य होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. आणि आता लोकांकडून अपेक्षा करणं सोडून द्या. जे नशिबात असेल ते स्वामी नक्की देतील. आणि निश्चिंत राहा, कारण ही सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि तुमची संकट हरणाऱ्याला ब्रह्मांड नायक म्हणतात. मग तुमची चिंता करणं व्यर्थ आहे. तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट मिळेल ज्याची तुम्ही स्वप्ने पाहत आहात. तुमच्या आयुष्यात सुखाचं आगमन होईल. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्ही जे काही करत आहात ते करत राहा. गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील, पण म्हणून धीर सोडू नका. हाच प्रवास तुम्हाला तिथे नेईल जेथे तुम्हाला पोहोचायचं आहे. जीवन 2 दिवसांचं आहे. एक दिवस तुमच्या बाजूचा तर एक दिवस तुमच्या विरुद्ध. तुमच्या बाजूच्या दिवशी गर्व होऊ देऊ नका. आणि जेव्हा दिवस तुमच्या विरुद्ध असेल तेव्हा थोडी सबुरी जरूर पाळा. जीवनात एकच करा, स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव खराब करू नका. आयुष्यामध्ये चढ उतार, सुख आणि दुःख हे येणारच आहे. परंतु प्रत्येकाला वाईट काळाला सामोरं जावं लागतं. हे सत्य देखील तितकंच लवकर त्या व्यक्तीला स्वीकारताही यायला हवं. कारण वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी सदा सहाय्यते, स्वामी सदा सहाय्यते. मग तुला कशाची चिंता करण्याची गरजच होणार नाही. आयुष्यात कोण कसा वागतो यापेक्षा तुला नेमकं काय करायचं आहे एवढाच विचार फक्त तू कर. बाकी अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. कोणाच्याही चुका मोजत बसू नको. त्याचं आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देणार आहे. तुझ्या आयुष्याची फार वाईट दशा झाली ना, तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या आयुष्याला दिशा दाखवणारा गुरु तुझ्यासोबत आहे. आणि तुझ्यासोबत जर तुझा गुरु आहे तर तू या जगाची फिकीर का म्हणून करतोस? तुझ्या आयुष्यात कोण येणार हे जन्मतःच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं. काही लोक तुझ्या आयुष्यात तुझ्याच वाईट कर्मांची शिक्षा द्यायला येत असतात, तर काही लोक तुला तुझ्या आयुष्यात चांगल्या कर्माची फळं देखील द्यायला येत असतात. म्हणून काही लोकांकडून तुला खूप त्रास सहन करावा लागतो. या उलट काही लोकांमुळे तुला आनंदाचे क्षण जगायला मिळतात. म्हणून या दोन्ही गोष्टी तुला परत मिळालेल्या आहेत असं म्हणून त्याचा हसत मुखाने स्वीकार कर. आणि पुढेही तसंच घडणार आहे हे देखील मान्य कर. कर्म तुझ्याकडे पुन्हा एकदा चालत येणार आहे असं मान्य करून तू आजचं पाऊल जरा जपून टाकलं तर नक्कीच तुझं पुढचं आयुष्य हे सुखातच जाणार आहे. अरे पुढचं आयुष्यच काय, पण पुढचा जन्म देखील तुला सुखाचाच मिळणार आहे. म्हणून इथून मागे काय घडलं किंवा तुझ्यासोबत काय झालं हा विचार करण्यापेक्षा तुझ्याकडे आजचा दिवस आहे आणि आजच्या या दिवसामध्ये तुला कशा प्रकारे कर्म अजून चांगली करता येतील हा विचार कर. अरे जेव्हा तू चांगले कर्म करतो तेव्हा नक्कीच तुझ्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगलं लिहिलं जातं. चांगले कर्म करणे म्हणजे फक्त दानधर्म करून पुण्य कमावणे इतकेच नव्हे, तर आपल्यामुळे कोणा निरापराधाला त्रास होणार नाही किंवा कोणा गरिबाचा छळ होणार नाही अशी वृत्ती जरी तू ठेवली तरीही तुझ्या कर्माची फळं तुला गोडच चाखायला मिळणार आहेत. जीवन ही एक कला असते. तुझं जीवन ही एक कला असते. तू स्वतःच त्यामध्ये रंग भरू शकतोस आणि तुझ्या आयुष्याचे चित्र तू सुंदर बनवू शकतोस. तुझं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी जेव्हा तू इतरांकडून अपेक्षा करतोस तेव्हा तुझा अपेक्षाभंग हा निश्चितच होतो. म्हणून इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा तू तुझ्या या स्वामी माऊलीकडून अपेक्षा कर.
कारण स्वामी माऊली कधीही कुणाचा अपेक्षाभंग होऊ देत नाहीत. म्हणून तुझं तूच आता ठरवायचं आहेस. तुझ्या आयुष्यात तुला रंग भरायचे की तुझं चित्र हे बेरंग ठेवायचं. तुझं जीवन म्हणजे एक प्रकारचं शिक्षणच आहे. प्रत्येक अपयशातून काहीतरी नवीन शिकणं ही तुझी जबाबदारी आहे. कारण परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते. चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य ते निर्णयही घ्यावे लागतात. या जगात तुला टिकायचं असेल तर थोडी दुनियादारी देखील तुला शिकावीच लागेल. नाहीतर गवडीच्या भावात तू विकलाही जाशील. पण फक्त असं वागत असताना तुझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही इतकी मात्र काळजी घे. आणि जेव्हा तुझे कर्म चांगले असतात तेव्हा हा परमेश्वर नक्कीच तुझ्यासोबत असतो. शांत बसून निरीक्षण करायला शिक. तुझ्यासमोर ही जी परिस्थिती येते, तुझ्या बाबतीत जेही घडतं, वेळ कशीही येऊ दे, पण त्या काळामध्ये त्या वेळेमध्ये शांत बसून निरीक्षण करायला शिक. कारण प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही. साथ देतो आम्ही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशामध्ये आपल्याला खूप छान असं ऐकायला मिळालं, शिकायलाही मिळालं. आता संदेश फक्त ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणार नाही, तर जे काही विचार आहेत किंवा त्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा अवलंब देखील आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करावा लागतो. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण पुढे जातो आणि आनंद मिळवू शकतो. म्हणूनच स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालायचं आहे. या कलियुगामध्ये राहत असताना आपल्याला स्वतःला देखील सावरायचं आहे. त्यासोबतच थोडीशी दुनियादारी देखील आपल्याला शिकायची आहे. फक्त एक काळजी घ्यायची की स्वामींसमोर जाताना आपली मान खाली झुकणार नाही, असं आपल्याला काहीही करायचं नाही. या व्यतिरिक्त जेव्हा आपली कर्म चांगली असतात आणि आपण कधीही जाणून बुजून कोणाचा छळ करत नाही, तेव्हा नक्कीच स्वामी माऊली आपल्या पाठीशी असते आणि सदैव आपल्याला एकच सांगते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. धर्म कोणताही असो, चांगले कर्म करत राहा. हिशोब कर्माचा केला जातो, धर्माचा नाही. हे कलियुग आहे मित्रा. इथे शब्द घेणारे नाही, दारू पिणारे खरं बोलत असतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही नीट सावधगिरीने वागलं पाहिजे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणतात. भास म्हणजे मनात कल्पनांचा खेळ आहे आणि आभास म्हणजे त्या खेळाचा अंतिम डाव आहे. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका. जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यावर जळत असतं. खूप अडचणी आहेत, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते. आणि त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं आपल्याला जीवनाची एक नवीन उमेद मिळाली आहे आणि आपण भरपूर काही जीवनामध्ये करू शकतो. इथे प्रत्येकाला वाटते आपण किती शहाणे आहोत. यावर उपाय एकच, सगळं शांतपणे पाहणे आणि हे पाहतच राहिल्याने तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि जीवनाकडून तुम्ही जे प्रश्न असतील त्याची उत्तरं नक्कीच मिळतील. वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नाही. माणूस गर्दीत असला की एकट्याचा विचार करतो आणि एकटा असला की विचारांच्या गर्दीत हरवून जातो. मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशोब ठेवत नाही, म्हणून तो लोकांना जपत असतो. आणि काही लोक पैशांना जपत असतात आणि ते माणुसकी विसरून जातात. दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय सुखाची किंमत आपल्याला कळत नाही. जीवनामध्ये प्रत्येक वेळी सगळ्यांची व सगळ्यांच्या सल्ल्यांची गरज नसते. कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान व समजून घेणाऱ्या हृदयाची देखील गरज असते. मन माहेरी धावतं आणि सासरीही रमतं. धन्य ती स्त्री, तिला दोन्ही जमतं. आणि अशा या स्त्रीचा आपण आदर नक्कीच केला पाहिजे. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अखंड महाराष्ट्रात राहतो आणि आपण स्त्रीचा सन्मान देखील केला पाहिजे. म्हणून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि शिवाजी महाराजांकडून तुम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडून आपण नक्कीच सर्व काही शिकलं पाहिजे. त्यांची रणनीती, त्यांचे विचार आणि त्यांचे आचारसुद्धा.
नक्कीच तुम्ही यातून सर्व काही शिकून जीवनात इतके पुढे जाल की तुम्हाला कोणत्याही मागे तुम्हाला नक्कीच मोटिवेशनची गरज भासणार नाही. भविष्यकाळाचा एवढा पण विचार करत बसू नये की वर्तमान काळातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाही. चेहऱ्यावर येणारे भाव सर्व काही गोष्टी व्यक्त करत असतात. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात. भाकरीसुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी निभावली तरच ती चांगली लागत असतात. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तोच जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं हृदय हे अत्यंत साफ आणि निर्मळ हवं, हे मात्र निश्चित आहे. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. कोणतेही काम छोटे नसते. प्रत्येक काम तुम्ही केले पाहिजे आणि त्यातून अनुभव घेतला पाहिजे. नक्कीच तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा हेच काम तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला तुमच्या कष्टाची जाणीव नक्की होईल. आठवणीच्या गर्दीत हरवलेली माणसं सहसा लवकर सापडत नाही. मैत्री हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही. म्हणून अशी मैत्री करायची ती दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्डसारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो पण काही कालावधीनंतर त्याची किंमत चुकवावीच लागते. यशप्राप्तीसाठी हेतू आणि त्यातचे विचार याचे एकत्रीकरण महत्त्वाचे ठरते. आणि या जगाचा एक प्रचलित रिवाज आहे, जोपर्यंत मतलब आहे तेव्हा हम साथ साथ है, ज्यावेळी मतलब संपला तेव्हा हम आपके हे कोण. आणि आजच्या मतलबी जगात पैसा एक असा साबण आहे जो आजच्या दुनियेत प्रत्येक डाग साफ व स्वच्छ करू शकतो. म्हणून तुम्ही पैसा नक्कीच कमावला पाहिजे. प्रत्येक क्षण जादुई बनवणाऱ्या माझ्या मित्र व्यक्तीला भरपूर काही मी जीवनात देऊ इच्छित आहे. पण तसेच स्वामी आपल्याला मित्र समजतात आणि ते आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. फक्त आपण त्यांचे नामस्मरण करायला शिकले पाहिजे. वृद्धाश्रमात एक सुंदर वाक्य लिहिले होते, पडलेल्या सुक्या पानावरून जरा हळूवारपणे जा, कारण उन्हात आपण त्यांच्यात सावलीत उभे राहिलेलो होतो. मग अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल तर तुम्ही नक्कीच आईवडिलांची सेवा केली पाहिजे. माणसातील देव सदैव राहिला पाहिजे आणि तो जतन करावा, कारण यावेळी साक्षात देव साहस्यासाठी कधीच धावून येत नाही. तो एकदा देव माणसाशी आपल्या मदतीसाठी योजना करतो आणि त्या माणसांमध्येच आपण देव बघायला शिकलं पाहिजे. आणि देव स्वतः कधीच येणार नाही, तो कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मदत करत असतो. म्हणून स्वामी ही आपल्याला अशीच लीला दाखवत असतात. फक्त त्या लीला आपण ओळखल्या पाहिजेत. लाचारी स्वीकारून अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा अभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा कधीही चांगला असतो, हे मात्र तितकंच खरं. जबाबदारी घेणाऱ्या माणसाच्या नशिबी कायम अवहेलना असते, कारण स्वार्थीपणाने कधीच कसलीही तडजोड करत नाहीत, एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा आयुष्य मिळत नाही. त्यासाठी वेळेबरोबर आयुष्य जपा. सध्या तुमच्या जीवनात काय करत आहे यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुमच्या सर्व चिंता आणि तुमची सर्व काळजी देवाला द्या. देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. स्वामी कायम सांगतात, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास प्रत्येकाने ठेवायला हवा. स्वामी त्याला मदत करताना नक्की दिसतील. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये संकटे खूप आहेत, त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला आयुष्यात यश हे मिळणार नाही. संकटे जेव्हा आयुष्यात येतात आणि जो व्यक्ती त्या संकटांचा सामना करतो तेव्हा तो आयुष्यामध्ये यशस्वी नक्की होतो. संकटकाळी स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून बघा, कारण ते प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामीच मदत करतात. स्वामी बोलतात, मी तुमची साथ कधीही सोडली नाही आणि कधीही तुमची साथ सोडणार नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. संकट येत असतील, साधं सोपं राहावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण मात्र झालं ते तिथे सोडून द्यावं. जसे कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नाहीत, तसे आयुष्यात एखादं चुकीचं कार्य केलेले लोक त्यांना लपवण्यापासून कधीही मागे फिरत नाहीत. एखादी गोष्ट चुकीची असेल
किंवा मनाविरुद्ध असेल तर त्या गोष्टीबद्दल जास्त वाईट वाटून घेऊ नका. आयुष्यात काही अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्याला लपलेल्या क्षमतेची आठवण करून देण्यासाठी येतात. आपण नाराज कोणावर नसतो, पण ज्यांना आपण मानलं असतं ते शिकतात आणि आपल्याला कायम व्यक्त करतात आणि नाराज ठेवतात. आपलं आणि वास्तव यात बरंच अंतर असतं. कल्पना केली आणि त्यात जर आपण वास्तव बघितलं तर आपल्याला फार अंतर दिसायला लागतं. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मदत मी स्वतः करत आहे. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर. स्वामी कायम आपली साथ नक्की देतात. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी तुमच्यासोबत आहे. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांवर, कारण तेच आपली साथ कधीही देत असतात. श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थांवर आपला विश्वास असायला हवा. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी स्वतः तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी मदत करताना दिसून येतील. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक संकटात तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत करताना दिसतील. संकटात असाल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. अडचणीत असाल तर स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण अडचणीतून फक्त स्वामीच बाहेर काढतात. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा सामना करणे फक्त आपल्या हातात आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केले तर प्रत्येक अडचणीतून स्वामी नक्की आपल्याला बाहेर काढतात. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करत असतात. स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर जर तुमचा विश्वास असेल तर अशक्यही स्वामी स्वतः शक्य करू लागतील. संकटसमयी स्वामी नामस्मरणाचा जप करा, कारण तेच आपली प्रत्येक संकटात मदत करत असतात. स्वामी कायम आपली साथ देतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर आपला विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा. संकटसमयी स्वतः स्वामी तुमची साथ देतात आणि संकटाच्या काळात स्वामी तुम्हाला बाहेर काढतात. स्वामी नामावर आपला विश्वास असायला हवा. मग संकटे कितीही येऊ द्या. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ स्वतः देतात. संकटकाळी मदत करणारे स्वामीच आहेत. संकटातून बाहेर काढणारे फक्त स्वामीच आहेत. आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यातून आपल्याला पूर्णपणे बाहेर काढणारे देखील फक्त स्वामीच आहेत. आपल्या स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असायला हवा, कारण प्रत्येक वेळेला तेच आपली मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. संकटकाळी स्वामी आपली मदत करतात. संकटकाळी स्वामीच आपल्याला बाहेर काढतात. संकटाच्या काळात स्वामींनीच आपली मदत करून आपल्याला योग्य दिशेला नेले आहे. फक्त स्वामींवर आणि त्यांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून बघा. संकटे कितीही येऊ द्या. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की मदत करतात आणि स्वामींनीच तुमची साथ प्रत्येक वेळेला दिली आहे. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्यासोबत उभा आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामींवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. संकटात फक्त स्वामी मार्ग दाखवतील. संकटसमयी फक्त स्वामी तुम्हाला मार्गात नेत असतील. प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला रस्ता दाखवतात आणि प्रत्येक संकटात तेच तुम्हाला बाहेर काढतात. स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर विश्वास ठेवून बघा. संकटकाळी स्वामी स्वतः तुमची मदत करताना तुम्हाला दिसतील. प्रत्येक वेळेला आयुष्यात अडचणी येतात. त्या आयुष्यातील अडचणींचा सामना करा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत स्वतः करत असतात. स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्या श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होईल. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुमची मदत करत आहे. संकटकाळी स्वामीच आपली मदत करत असतात आणि संकटाच्या बाहेर देखील स्वामीच काढत असतात. आपला श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असायला हवा,
कारण ते आपली प्रत्येक वेळेला मदत करत असतात. स्वामींनी प्रत्येक संकटात आपली मदत केली आणि प्रत्येक वेळेला आपली मदत करत आहेत. स्वामी नामस्मरणावर विश्वास तर ठेवून बघा. संकटसमयी फक्त स्वामी आपली मदत करतात. स्वामी कायम आपली साथ देत असतात. आपला श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असायला हवा. संकटे कितीही येऊ द्या, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात आणि प्रत्येक वेळेला स्वामीच आपल्याला संकटातून बाहेर काढत असतात. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्यासोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. प्रत्येक संकटात फक्त स्वामींनी आपली साथ दिली आणि स्वामी आपली साथ कायम देत असतात. स्वामी नामस्मरणावर जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी समर्थांवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात कधीही संकट येऊ द्या, प्रत्येक संकटात तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप नक्की करा. स्वामी सरदेव म्हणतात, आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देतोय. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकट काळात स्वामी तुमची मदत नक्की करतात. संकटांच्या काळात स्वामी तुमची साथ देतात आणि संकटामध्ये स्वामीच तुम्हाला बाहेर काढतात. फक्त स्वामींवर विश्वास असायला हवा. आपल्याला जेव्हा आयुष्यात संकटे येतात तेव्हा स्वामी नामाचा जप करायला हवा, कारण ते संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. ज्यांना वाटतं की स्वामी त्यांची साथ देत नाहीत, त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करावा, कारण स्वामी आपली प्रत्येक वेळेला साथ देतात. स्वामींनी आपली साथ कधीही सोडली नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून बघा. संकटकाळी स्वामी आपली मदत नक्की करतात. संकटांच्या अडचणीत स्वामीच आपल्याला बाहेर काढतात. आपला जेव्हा स्वामींवर विश्वास असतो तेव्हा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. अडचणी प्रत्येकाला येत असतात. त्या अडचणींचा सामना करून संकटांच्या बाहेर जाणं फक्त आपल्या हातात आहे. फक्त त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. जेव्हा मेहनत करू तेव्हा संकटाच्या बाहेर आपल्याला स्वामी काढतील. स्वामी कायम सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. संकटांना बाहेर काढण्यासाठी स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. आपला जेव्हा स्वामींवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपली साथ सदैव देत असतात. स्वामी आपली साथ सदैव देत राहतील. फक्त संकट समयी आपला स्वामींवर विश्वास असायला हवा. संकटात स्वामीच आपली मदत करतात. वाईट काळातून स्वामीच आपल्याला बाहेर काढतात. संकट समयी स्वामींवर जर विश्वास ठेवला तर प्रत्येक अडचणीत स्वामी आपली मदत नक्की करत असतात. संकट समयी स्वामींवर विश्वास ठेवला तर आयुष्यात कठीण प्रसंग येत नाहीत. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. संकटाच्या बाहेर देखील स्वामी स्वतः काढतात. श्री स्वामी समर्थांवर आपला विश्वास असायला हवा. बाकी सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. ज्यांना वाटतं की आपल्या आयुष्यात स्वामी आपली साथ कधीही देत नाहीत, त्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा डोळे बंद करून 5 वेळा जप करून बघा आणि पुन्हा एखाद्या कामात सुरुवात करा. बघा, तिथे तुम्हाला स्वामी तुमची साथ देताना दिसतील. संकटे भलेही खूप येतील. आयुष्य त्या संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. कारण संकटे हे आपल्याला पुढे नेण्यासाठी येत असतात. फरक फक्त एवढा असतो, जे त्या संकटांचा सामना करतात ते पुढे जातात आणि बाकीचे सर्व काही जे संकटांना घाबरतात ते मागे राहतात. त्यामुळे संकटांना तोंड द्यायला घाबरू नका, कारण त्याच्याशिवाय आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही. संकटे कितीही असतील, आयुष्यात त्यांचा सामना करायला शिका. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला तुमचा विश्वासच तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढेल. संकट काळात स्वामी तुमची साथ देतात. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून बघा. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही इतरांचे भले करू इच्छिता तेव्हा तेच तुमच्या आयुष्यात परत येते. हा निसर्गाचा नियम आहे. तुटलेल्या गोष्टींमुळे जीवनात सर्वात जास्त त्रास होतो, जसे की विश्वास, हृदय, झोप आणि प्रत्येकाकडून अपेक्षा, इच्छा पूर्ण झाली नाही तर राग येतो.
आणि ती इच्छा अपेक्षा पूर्ण झाली तर लोभ वाढतो. या जीवनात प्रत्येक परिस्थितीत संयम राखण्याची तयारी ठेवली पाहिजे. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. देव म्हणतो, सगळेजण जेव्हा मदतीची गरज असेल तर मदत घ्यायला येतात, परंतु जेव्हा आपल्याला मदतीची आवश्यकता असते तेव्हा मदतीसाठी कोणीही येत नसते. तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा. देव म्हणतो, सत्कर्म करा आणि ते विसरा. जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याचे फळ दुप्पट मिळेल. चाकूची धार खूप तीक्ष्ण असते, पण ती झाड तोडू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत आहे, पण केस कापू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम आहे. त्यामुळे दुसऱ्यांची स्वतःशी तुलना करू नका. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर स्वामी माऊली, मी तुझं लेकरू आहे असे टाईप करा. देव म्हणतो, संकटे कापसाने भरली आहेत. बघत राहिलात तर ते खूप जड दिसेल आणि उचललं तर खूप हलकं होईल. जेव्हा देव तुमच्यावर प्रेम करतो तेव्हा तो तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते करतो आणि त्या सर्व लोकांना तुमच्यापासून दूर ठेवतो जे तुमच्या लायक नाहीत. तुम्ही सहमत असाल तर होय देवा, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे असे टाईप करा. देव म्हणतो, तुमच्या समस्या कधीही कोणाशीही शेअर करू नका, कारण 80% लोक तुमच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत आणि बाकी 20% लोकांना तुम्हाला या समस्या आहेत याचा आनंद होत असतो. देव म्हणतो, एखाद्याला तुमची किंमत समजत नसेल तर अशी अजिबात इच्छा करू नका, कारण रद्दी विकणाऱ्याला हिऱ्याची पारख नसते. मृत्यू आणि हास्य ही 2 शक्तिशाली साधने आहेत. हास्य हा अनेक समस्या सोडवण्याचा मार्ग आहे आणि मृत्यू हा अनेक समस्या टाळण्याचा मार्ग आहे. कोणीही माणूस स्वतःला अशा प्रकारे बदलत नाही. आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्या माणसाला बदलायला भाग पाडतात. आयुष्य एकदाच येते हे जवळजवळ नक्कीच खोटे आहे, तर मृत्यू एकदाच येतो आणि जीवन बदलायला भाग पाडतो. जीवन रोज जगायला मिळते. देव म्हणतो, जे तुमचे वाईट करतात त्यांना करू द्या. अशी कामे छोटी छोटी माणसंच करतात, तर फक्त काही लोक दुसऱ्यांची फसवणूक कधीही करणार नाहीत असे म्हणून सुद्धा कोणाच्या तरी जवळ असण्याचा आव आणतात आणि त्यांना फसवतात. ही सुद्धा मोठी फसवणूक आहे. हिंमत नाही असं न बोलता पराजयाने आता पुढे जावे लागेल आणि जे कोण तुम्हाला म्हणाले होते की ते तुमच्या हातून होणार नाही, तर त्यांना त्याचे प्रात्यक्षिकरित्या करून दाखवावे लागेल. तुम्ही सहमत असाल तर होय देवा, मी सर्व संकटांना सामोरे जायला तयार आहे असे टाईप करा. देव म्हणतो, कुणीही स्वतःहून नाते जोडत नाही, कारण तुम्हाला कधी कोठे आणि कोणाबरोबर भेटायचे आहे फक्त वरील देवच ते ठरवतो. काही लोक जे बोलतात ते विचार न करता काहीही बोलतात, पण ते सर्व ऐकणाऱ्यांचे काय होते याचा कधी विचार केला आहे का? जीवन जगण्यासाठी मौन आवश्यक आहे, परंतु जेव्हा सन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा शस्त्र उचलणे अनिवार्य होते. मन वाईट असेल तर वाईट बोलू नये, कारण मन नंतर बरे होईल, पण एकदा बोललेले शब्द ते काही बरे होत नाहीत. स्वामी म्हणतात, मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहे. इतकंच नव्हे तर परलोकातील मार्गसुद्धा सुखकर केला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी पाठीशी आहेत या विश्वासाने कार्याला सुरुवात करा. समस्या येतच नाही आणि जरी आली तरी तिचं सहजासहज निवारण होईल. तुझ्या सेवेतच ती शक्ती आहे जी स्वामींना खेचून तुझ्यापाशी आणू शकते. एखाद्या घराला स्वामी सेवा मिळणं हे त्या कुटुंबातील अनेक पिढ्यांच्या पुण्याईचं फळ असतं. म्हणून सेवेत टिकून राहा. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, काही सत्य गोष्टी प्रेमाने समजावून सांगते, जीवाचे कान करू नये का? स्वामी नाम घ्या, वाणी पवित्र होईल. स्वामी रूप बघा, डोळे पवित्र होतील. स्वामी चरणांचं दर्शन घ्या, हात पवित्र होतील. स्वामी चिंतन करा, मन पवित्र होईल. स्वामींना जीवन समर्पित करा, जीवनच पवित्र होईल. आपण फक्त पूर्ण श्रद्धेने आपल्या गुरुला शरण जायचं, कारण आपल्या गुरुला आपल्या समस्येचं मूळ कारण माहीत असतं. लक्षात घ्या, तुम्ही या विश्वातील एका अशा व्यक्तीच्या सानिध्यात आहात, शक्तीच्या सानिध्यात आहात. आपली संकटं स्वामींसाठी अगदी क्षुल्लक आहेत. स्वामींच्या मात्र एका फुंकाराने संकटांची राख रांगोळी होते. त्यामुळे निश्चिंत राहा. चिंता नाही तर चिंतन करा आणि प्रत्येक भक्ताच्या प्रत्येक कृतीवर स्वामींची अगदी बारीक नजर असते. त्यामुळे कर्मांवर लक्ष द्या. स्वामींना पूर्ण शरण जा, कारण सर्वांच्या जीवनाचं कंट्रोल हे स्वामी हातात आहे.
आणि स्वामींना जे द्यायचं आहे ते स्वामी निश्चित देतात. मग माध्यम काहीही असू शकतं. आणि स्वामी महाराज हे एक असं दैवत आहेत की जे आपल्या भक्ताचं विधिलिखित सुद्धा बदलू शकतात. जिथे स्वामींचा स्पर्श होतो तिथे भरभराट होतेच. तुम्ही फक्त स्वामींना शरण जा. स्वामींकडे तुमच्या प्रत्येक समस्येसाठी समाधान आहे. त्रास देणाऱ्या प्रत्येकाला विरोध करत बसू नका. काही गोष्टी आता स्वामींवर सोपवा आणि पाप पुण्यांमध्ये कर्मकांडामध्ये अडकू नका. लक्षात घ्या, स्वामींना खरा विटाळ तर आपल्या पापी कर्मांचा होत असतो, आपल्या शरीरातील एखाद्या कुठल्या गोष्टीचा नाही. स्वामी तुमच्या विश्वासाची परीक्षा बघत आहेत आणि तुम्हाला त्यात आता उत्तीर्ण व्हायचं आहे. लोभाने आंधळे होऊ नका. लक्षात ठेवा, स्वामींनी आपल्याला सेवेत घेतलं आहे आणि आपल्याला सेवेत टिकून राहायचं आहे. विश्वास ठेवा, स्वामींचं नियोजन अचूक आहे. योग्य वेळी योग्य घटना घडेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. दररोज मी सुखी आहे, मी समाधानी आहे असं म्हणत जा. मग बघा तुम्ही तसेच व्हाल. कारण हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देतं जे तुम्ही बोलत असता. पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलंय. याच आशेवर मागची पानं झाकत चला. आणि लक्षात ठेवा, जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा की ते तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आहे. आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. जे घडतंय तुमच्या आयुष्यात ते नक्कीच तुमच्या मनासारखं नाही, पण जे घडतंय ते गरजेचं आहे. कारण यातूनच काहीतरी सकारात्मक होणार आहे. आपण नेहमी आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर आपण वागलो, आचरण केलं, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागता देतात. म्हणून तुम्ही फक्त शुद्ध अंतःकरण ठेवून स्वामींचं नामस्मरण करा, भक्ती करा आणि फक्त जे घेऊन जायचं आहे त्याच्या मागे पळा. जे येथेच ठेवून जायचं आहे त्याच्या मागे धावू नका. या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसतं. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात. त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंधात ठेवायचे आहेत. अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हरायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, मिळेल का नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचते. त्यामुळे परमेश्वराची त्यामागे परमेश्वराची शक्ती असते. तसंच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणारच. फक्त न डगमगता वाटचाल सुरू ठेवा. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात पण तुमचे कर्म, तुमचे आचरण, तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते. आपण हार मानायची नाही. स्वामी तुमचं सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास, श्रद्धा दृढ असावी. भक्ती सेवा करत राहावी. तुमचं कल्याण होणार यात शंका नाही. आपल्याला सर्व काही मिळेल. फक्त थोडा संयम ठेवा आणि स्मरणात असू द्या, हा आपला देह पंचभूतांनी बनलेला आहे. तो एक ना दिवस या पंचभूतात विलीन होणार आहे. या देहाचा गर्व करू नका. देहाचा अहंकार बाळगू नका. अहंकार एक ना एक दिवस पतन करतो. त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत विलीन व्हा आणि स्वतःचं आत्मकल्याण साध्य करून घ्या. बाळा, जे स्वप्न तू पाहत आहेस ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे. तू काळजी करू नकोस. फक्त संयम ठेव. लक्षात ठेव, मनात जर श्रद्धा आणि अविश्वास असेल तर अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा सहज शक्य होईल. तुलना आणि ईर्ष्या करण्यात आपला किमती वेळ वाया घालवू नका. कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसेच कोणाच्या तरी मागेही असतो. म्हणूनच ना कोणाशी स्पर्धा असावी, ना कोणाचा द्वेष असावा, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कोणाला कमी लेखण्याची गुरुमी असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द तुमच्यात असावी. कारण मी पाहत आहे तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुम्ही करत असलेले कर्म मला माहीत आहे. सध्या तुम्ही एका गोष्टीसाठी खूप तळमळत आहात, पण प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित असते.
आणि ते मिळण्याचं ठिकाणसुद्धा निश्चित असतं. एकदा योग्य वेळ आली की तुम्हाला तुमचं इच्छित फळ दिलं जाईल. बाळांनो, तुम्ही शुद्ध अंतःकरणाने माझी भक्ती करत आहात ना, तर निश्चिंत राहा, निर्भय राहा. मी तुमच्या प्रत्येक श्वासाचं नियोजन केलं आहे. मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहे. इतकंच नव्हे तर परलोकातील मार्गसुद्धा सुखकर केला आहे. मग आता म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि आज दुःख आलं तरी सुख पण येईल. नशिबाची चिंता नशिबावर सोडा, कारण इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही. तू माझं बाळ आहेस, म्हणून तुला एक गोष्ट सांगतो. प्रार्थना आणि विश्वास दोन्हीही अदृश्य आहेत, परंतु दोघांत इतकी ताकद आहे की ती अशक्य गोष्टी शक्य करतात. तू प्रार्थना कर, तुझ्या प्रार्थनेला आम्ही प्रतिसाद देणार. आणि लक्षात ठेव, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नकोस. गती कमी कर, पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वात प्रथम मन शांत करायचे आणि दोन्ही डोळे बंद करायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि डोळे बंद ठेवून हा संदेश ऐकायचा आहे. आत्ता या क्षणापासून जे श्रेष्ठ आहेत ते तुमच्यासोबत जोडले जात आहेत. या ब्रह्मांड नायकाची कृपा आता तुमच्यावर होत आहे. म्हणून मनापासून सर्वांनी त्यांना धन्यवाद म्हणायचा आहे, ज्यांनी प्रत्येक संकटात तुमची मदत केली आहे. कारण आता तुमच्या नशिबात सुख लिहिलं जात आहे. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे तो असाच कायम ठेव, कारण हा तुझा विश्वासच तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. तुझ्या आयुष्याची जीवन नौका आम्ही चालवत आहोत. त्यामुळे तू काळजी करू नकोस. निश्चिंत राहा, कोणीही तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही. तुझं दुःख, तुझ्या वेदना, तुझी स्वप्न दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा मला सांग. अनन्य भाव नावाने आम्हाला साथ घाल. आम्ही तुझी कोणतीच इच्छा अपूर्ण राहू देणार नाही. बाळा, तुझे दुःख तर खूप कमी आहे. आम्ही आमच्या भक्तांना मृत्यूच्या दारातून बाहेर आणतो. म्हणून तू फक्त निस्वार्थ निष्काम सेवा सुरू ठेव. आमची कृपा तुझ्यावर नक्की होईल आणि मी कुठल्याही रूपात तुझी परीक्षा बघू शकतो. तुम्ही निस्वार्थी सेवा करत आहात का? नाही. बाळांनो, तुम्हाला आमच्या या परीक्षेत पास व्हायचं आहे. एकदा का तुम्ही त्या परीक्षेत पास झालात की आमच्या कृपेला सीमाच राहत नाही. आणि लक्षात घे, सर्वच नकारात्मक घटना चुकीच्या नसतात. काही नकारात्मक घटना इच्छाप्राप्तीसाठी निमित्त ठरतात. आणि तू काळजी करू नकोस. योग्य वेळी योग्य माध्यमातून आम्ही तुझ्या समस्येचे उत्तर देऊ. विश्वासाने आमची सेवा करत राहा. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे, अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. अहंकार सत्य पाहूच देत नाही. रुसलेल्या मौनापेक्षा बोललेल्या तक्रारी अधिक चांगल्या असतात. रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी ह्या अधिक चांगल्या असतात. त्यामुळे रुसून बसण्यापेक्षा किंवा अबोला धरण्यापेक्षा कधीतरी बोलण्याचाही प्रयत्न कर. जे काही गैरसमज आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न कर. अरे, आयुष्यात सर्व काही मिळते, पण जे तू शोधत असतोस ना ते कधीच मिळत नाही. आयुष्य संपत जातं, पण शोधकार्य मात्र थांबत नाही. आणि अंतिम क्षणी लक्षात येतं की जे तू बाहेर शोधत होतास ते तुझ्या जवळ होतं. ते म्हणजे समाधान. अरे, प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान शोधायला शिक. जेव्हा तुला समाधान प्राप्त होतं ना, तेव्हा आपोआपच तुला सुख काय आहे हे देखील कळू लागतं. म्हणून सुख शोधण्यापेक्षा समाधान मिळवण्याचा प्रयत्न कर. नक्कीच या जगाच्या पाठीवर तुला कोणीही दुःख देणार नाही आणि तू सदैव सुखी राहशील. अरे, सारखा सारखा भूतकाळाचा विचार करू नकोस. त्याने फक्त तुझ्या डोळ्यात पाणी येईल. भविष्याची अति काळजी देखील करू नकोस. त्याने तुझ्या मनात फक्त समस्या निर्माण होतील. तुला जगायचंच असेल तर वर्तमानात जग. वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हा समोर हसून गेलास ना तर तुझ्या जीवनात आनंद निर्माण होईल. आणि जेव्हा तुझ्या जीवनात आनंद निर्माण होतो तेव्हा तुला अधिक उत्साह प्राप्त होतो. आणि जेव्हा तू उत्साहाने एखादी गोष्ट करतोस तेव्हा नक्कीच तुझं भविष्य देखील सुंदर बनतं. तुझं भविष्य देखील सुंदर बनतं.
या भौतिक संसारात सर्वात अमूल्य म्हणजे वेळ आहे. तू कितीही श्रीमंत असलास तरीही वेळ तुला कधीच विकत घेता येणार नाही आणि वेळ कुणाकडे मागूनही मिळत नाही. तेव्हा वेळ साधून वर्तमान यशस्वी कर. भविष्य आपोआप चांगलंच होणार आहे. अरे तू कोणते कपडे परिधान केले म्हणजे चांगलं दिसणार हा विचार करण्यापेक्षा तू कोणते कर्म केले म्हणजे तू भगवंताला आवडशील हा विचार कर. जेव्हा तू असा विचार करतोस तेव्हा तुझ्या हातून दुष्कर्म घडत नाही आणि जेव्हा तुझ्या हातून दुष्कर्म घडत नाही तेव्हा तू आमचा प्रिय भक्त होतोस. कारण चांगले कर्म करणारे भक्त आम्हाला अधिक प्रिय असतात आणि अशा भक्तांच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे असतो. अरे कधी कधी सुक्याबरोबर ओले जळणे चुकीचे आहे. चूक झाल्यावर तू अनावधानाने घडली असं म्हणून मोकळा होतोस, पण ज्याची चूक नसते त्याला मात्र त्याचा त्रास अधिक होतो. म्हणून एखादी गोष्ट करताना तुझे भान जागृत ठेवणे गरजेचे असते आणि तुला या गोष्टी अध्यात्म शिकवते, गुरुचरित्र शिकवते. म्हणून तू अध्यात्माचा मार्ग निवड, गुरुचरित्राचं वाचन कर. तेव्हा खऱ्या अर्थाने तुझं आयुष्य कशा पद्धतीने जगायचं याची शिकवण मिळणार आहे आणि तुझं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी देखील मदत मिळणार आहे. अरे तुला मिळालेला हा जन्म तुझ्या हातात नव्हता, तुझा मृत्यू देखील तुझ्या हातात नाही, पण यामधला जो खेळ आहे ना तो नक्कीच तुझ्या या स्वामींच्या हातात आहे. म्हणून तुला हा खेळ जर जिंकायचा असेल तर तुला आमच्या नामाची गोडी लावून घ्यावी लागेल आणि जेव्हा तू सतत आमचं नामस्मरण करतो तेव्हा तुझ्या या खेळातील विजय नक्कीच ठरलेला असतो. कारण तो खेळ खेळताना आम्ही तुला मदत करत असतो आणि प्रत्येक वाटेवर प्रत्येक अडथळ्याला सामोरे जात असताना तुझी स्वामी माऊली तुझ्या सोबत असून तुला मार्गदर्शनही करत असते. फक्त आमची कृपा समजण्यासाठी भक्ताला देखील तितकंच प्रामाणिक असावं लागतं आणि आमच्या भक्ताची आमच्यावर तेवढी श्रद्धा असावी लागते. काहीही झालं तरी कोणाच्या सध्याच्या परिस्थितीवरून त्याची खिल्ली उडवू नको. कारण काळ इतका सामर्थ्यशाली असतो की तो सामान्य कोळशाला हळूहळू हिरा बनवतो. इतरांचा आदर करायला शिक. जेव्हा तू इतरांचा आदर करतोस तेव्हा तुला देखील आपोआप आदर मिळत असतो. वाईट वेळ ही जादूप्रमाणे असते जी तुझ्या जवळच्या माणसांना गायब करून टाकते. म्हणून वाईट वेळेला कधीही वाईट म्हणू नकोस. अरे ही वाईट वेळच तुला आपलं कोण आणि परकं कोण याची जाणीव करून देत असते. जो नेहमी चांगल्या माणसांचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लागते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहायला शिक. राहणे योग्य, स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा दुसरं सुंदर काहीच नसतं. म्हणून शक्य होईल तितकं दुसऱ्यांच्या मनामध्ये घर करण्याची जागा मिळवण्याचा प्रयत्न कर, पण इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना कधीही करू नकोस. अरे तुझं जे आयुष्य आहे आणि तुझं आयुष्य दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत जर राहिलास ना तर तुला कधीच मनःशांती लाभणार नाही. तुझ्याकडे जे आहे त्यामध्ये आनंद मानायला शिक. कदाचित तुझ्याकडे जे आहे त्यासाठी अनेक जण आमच्याकडे येऊन प्रार्थना करत असतात आणि तरीही त्यांना ते मिळत नाही. म्हणून तुझ्याकडे जे आहे त्याच्यात आनंद मानायला शिक. जोपर्यंत तू स्वतःमध्ये आनंद शोधणार नाहीस तोपर्यंत तुला आनंद काय आहे हे समजणार नाही. अरे या समाजात वावरत असताना प्रत्युत्तर करणं सोपं असतं, पण बघ प्रत्युत्तर द्यायला सामर्थ्य लागतं. असं नाही तर शांत बसून सहन करायला देखील खूप सामर्थ्य असावं लागतं आणि हे सामर्थ्य तुझ्या स्वतःमध्ये निर्माण कर. जेव्हा तू शांत बसून सहन करतोस आणि नंतर देखील त्यावर विचार करतोस तेव्हा बऱ्याच वाईट गोष्टींना आळा बसतो. कारण बऱ्याचदा वादापेक्षा शांत राहिलेलं कधीही तुझ्या हिताचं ठरतं. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते ना त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. म्हणून तुला सांगतोय, संयम ठेव, समाधान मान आणि सहनशीलता वाढव. जेव्हा या तीनही गोष्टी तुझ्याकडे येतात तेव्हा निश्चितच तू एक उत्तम व्यक्ती बनतोस आणि माझ्या जवळचा होऊन जातोस. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. तू मलाच माता पिता मान, कारण सर्व काही मीच तुला देणार आहे. चांगले आरोग्य निर्माण केले जात आहे ते तुमच्यासाठीच आणि तुमचे त्रास, संघर्ष कमी करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवले जात आहेत. तुम्ही ज्याच्या शोधात आहात ते तुमच्या मार्गात आहे. तुम्ही 2 पावले पुढे टाकून चालावे, कारण ते सर्व काही प्राप्त कराल ज्याची तुम्हाला इच्छा आहे, अपेक्षा आहे. तुम्ही तुमच्या जीवनात जे काही सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहात
ते आश्चर्यकारक तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. तुम्ही ज्याचा शोध घेत आहात ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. तुमची परिस्थिती बदलण्यात येत आहे. स्वामींवर विश्वास असल्यास होय देवा, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. भरपूर आशीर्वाद तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ देण्यासाठी येत आहेत. तुम्ही फक्त ते मागा, ती इच्छा करा आणि ते सर्व काही प्रकट केले जाईल. देव तुमच्यासाठी ते सर्व काही भेटवस्तूच्या रूपात पाठवत आहे. तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल तर खूप काही सुंदर निर्माण होणार आहे जे तुमच्यासाठी आहे. मग तुम्ही ते स्वीकार करण्यास तयार असाल. चमत्कार देव पाठवत आहे ते स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल तर होय म्हणा आणि त्याचा आनंदाने स्वीकार करा. देव म्हणतात, बाळा, मी तुला प्रेमाने साथ देईन. नेहमी लक्षात ठेवा, देव आपल्यासाठी इथे उपस्थित आहे. कधी तो आपल्या विरुद्ध नाही आणि तो आपल्या सोबत असतो. परमेश्वर तुमच्या लढाया लढतो आणि तुम्हाला आव्हानाबद्दल सर्व काही प्रेरणा देतो, कारण तुम्ही ते लढावे, ते सर्व काही प्राप्त करावे अशी देवाची इच्छा आहे. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. देव तुम्हाला मागे ठेवायला नाही तर पुढे नेण्यासाठी आहे. देवाजवळ सर्व काही सकारात्मक आहे. तुमच्यातून ते नकारात्मक काढून टाकण्यात येत आहे. तुम्ही आता त्या हंगामात जात आहात जिथे प्रार्थना स्वीकार होते आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंद दिला जातो. चिंता करणे सोडा. काही गोष्टींना तुम्ही तोंड देऊ शकता, पण काही गोष्टी देवाच्या हातात आहेत. त्या देवाच्या हातातच ठेवा, कारण तुम्ही देवावर जितका विश्वास ठेवाल आणि देवाकडून जे काही प्राप्त कराल ते शाश्वत असेल. ते तुमच्यासाठी मौल्यवान आणि महत्त्वाचे असेल. देव म्हणतात, बाळा, माझ्या दयाळूपणाचा अर्थ असा आहे की मी तुम्ही सर्व दीर्घकाळ माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल, कारण तशी माझी इच्छा आहे. माझ्या दयाळूपणाने मी तुम्हाला परिपूर्ण करू इच्छितो, आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो. जर तुम्ही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर विपुलतेने तुमचे घरदार भरले जाईल. तुम्ही त्या महानतेने परिपूर्ण केले जाल. तुम्ही एक स्रोत व्हाल आणि तुमच्यासाठी ते सर्व काही देव करेल. देवाच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. काही भेटवस्तू देऊन आशीर्वाद देईल, जी तुमच्या सर्व चिंता हरण करण्यासाठी आहे. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या देवावरही विश्वास ठेवा. तुमचे आरोग्य उत्तम करण्यासाठी हे लक्षात ठेवा की देवाकडून येणारे आशीर्वाद तुमच्या आरोग्यावर चांगले परिणाम करणारे आहेत. मग तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा की मी ते आशीर्वाद स्वीकार करतो. देव तुम्हाला कठीण काळातही मार्गदर्शन करेल, जो तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा, मदत, चमत्कार आणि आशीर्वाद पाठवत आहे. त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा, कारण ती अफाट योजना आहे. आपल्या जीवनातील चमत्कारांची अपेक्षा करा. त्यामुळे पुढे 7 दिवस आनंदाचे असतील. तुम्ही जे काही इच्छित असाल ते तुम्हाला मिळेल. प्रेमाने भरलेले, शांततेने भरलेले असतील, यावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला तुमच्या सर्व चिंता, भीती, तणाव सोडून देण्यास आमंत्रित करतो. तो तुम्हाला पूर्ण शांतता आणि चिंताविरहित जीवन, आव्हानात्मक परिस्थितीला काहीतरी चांगले बनवण्याची हमी देतो. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. तुमच्या प्रार्थना नेहमी ऐकल्या जातात. काही वेळा उत्तरे येतात तेव्हा तुम्ही देवावर अधिक विश्वास वाढवा. त्याच्या किमान अपेक्षा करता. अनेक चमत्कार आणि आशीर्वादाने भरलेल्या वेळेसाठी स्वतःला तयार करा. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे असे टाईप करा आणि माझा देव महान असे टाईप करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि परिवर्तनासाठी सज्ज व्हा, कारण हे सर्व काही शुभ परिवर्तन तुमच्यासाठी होत आहे. तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करत आहे. देव तुम्हाला समृद्धी आणि विपुलतेने यशाकडे नेत आहे. तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा वाटत असेल तरीही देव तुमच्या सर्व काही काळजी नष्ट करणार आहे आणि शक्तीचा स्रोत आहे, हे लक्षात ठेवा. आपण एकत्र प्रार्थना करूयात की तुमची प्रार्थना तुम्ही स्वीकार करावी आणि म्हणावी, हे माझ्या स्वामी माऊली, मी तुझ्या सर्व काही स्वाधीन करतो. माझ्या ज्या काही चिंता आहेत, क्लेश आहे, दुःख आहे, त्रास आहे, ते सर्व काही मी तुला सोपवतो आणि तुमच्या सर्व काही आशीर्वादांवर विश्वास करतो. हे देवा, माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्यासाठी मला क्षमा करा. मी काही गोष्टींसाठी अपराधी असेल तर तुम्ही माझे अपराध नष्ट करा. मला आशीर्वादित करा. देवा, मी कित्येक ठिकाणी चुकलो असेल पण मला त्यासाठी क्षमा करा. मी तुमची प्रार्थना करत आहे. मी तुमच्याकडे आलो आहे, मला मदत करा. मी त्या सर्व काही संकटातून बाहेर पडू इच्छितो. अशी प्रार्थना देवाला करताच देव प्रसन्न होतील आणि तुमच्या दिशेने
ते भरभराट आणि आनंदाचे क्षण येतील. जर तुम्ही ही प्रार्थना करत असाल तर मनोभावे प्रार्थना करा. देवाला सर्व काही आपले सांगून टाका आणि मोकळे व्हा. तुमच्या हातून काही चुका घडल्या असतील, कारण प्रत्येक मानव काही ना काही आपले सांगून चुका करत असतो. पण मग त्याचे असे नाही की देव कधीच माफ करणार नाही. देव त्यासाठीही क्षमा करतील, कारण देव दयाळू आहे. देवाच्या दयाळूपणावर विश्वास ठेवा. आनंद येत आहे तुमच्या दिशेने. देवाची उपस्थिती आणि विश्रांती घ्या. हे मना, संकटांना घाबरू नकोस, दुःखाला घाबरू नकोस. या संकटांच्या बहाण्याने कदाचित स्वामी तुझ्यातील विश्वासाची परीक्षा बघत असतील. म्हणून स्वामींवरील असलेला विश्वास अतूट ठेव. हा विश्वास अभेद्य ठेव आणि संकटांचा सामना करत स्वामींच्या परीक्षेत पास हो. पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरणही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतेच. म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे तसंच होईल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. सुरक्षित राहा, काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि आनंदी राहा. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.